खास बाप्पाच्या नैवेद्यासाठी अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होणारे पेढ्यासारखे मऊसूत रवा नारळाचे मोदक आज मी करते। त्यासाठी कढईत 2 चमचे तूप गरम करून यावर 1 वाटी बारीक रवा हलक्या सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घेतला। त्यानंतर सारख्याच कपाने 1 कप खोलेला नारळ घ्यायचा। नारळातला पूर्ण ओलावा जाईपर्यंत साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी रव्यासोबत भाजून घ्यायचा। त्यानंतर यात 1 कप दूध आणि 2 ते 3 चमचे केसराचं दूध टाकायचं, व्यवस्थित मिक्स करायचं। सर्वात शेवटी यात सारख्याच कपाने 1 कप पिठी साखर टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि हे मिश्रण घट्ट गोळा होईपर्यंत शिजवून घ्यायचं। तयार मिश्रण हलकंसं थंड करायचं, मोदकाच्या साच्याला तूप लावायचं, आवडत्या ड्रायफ्रुट्सने सजवायचं आणि तयार मिश्रणाचे मोदक तयार करून घ्यायचे। तयार आहे आपले अगदी झटपट होणारे स्वादिष्ट मऊसूत रवा नारळाचे मोदक। ह्या मोदकांची डिटेल रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे, तेव्हा चॅनलला नक्की भेट द्या। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।